जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. शिकवण नाम. समास 9वा. राजकारण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. दशक 19वा. शिकवण नाम. यामध्ये समर्थांनी व्यवहार, जबाबदारी आणि परमार्थ यांचा मेळ कसा घालावा हे सांगितले आहे. आता मागील समास उपाधी लक्षण निरूपण नाम. यामध्ये समर्थांनी अनावश्यक व्याप कमी करून मन शांत व स्थिर कसे ठेवावे हे सांगितले. आता या समासात समर्थ सांगतात की लोकांमध्ये वावरताना सावध राहावे, योग्य माणसे ओळखून निवडावीत, घेतलेली जबाबदारी नीट पार पाडावी, वेळ प्रसंगानुसार शहाणपणाने वागावे आणि लोकांचा समूह व्यवस्थित सांभाळावा हे आपण पाहणार आहोत. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. समर्थ सांगतात की लोकांमध्ये काम करत असतानाही मनाने अलिप्त राहावे आणि वेळोवेळी एकांतात जाऊन आत्मचिंतन करावे. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास म्हणजे काय, तर ज्ञानी माणूस लोकांमध्ये राहतो, त्यांची कामे करतो, पण मनाने त्यांच्यात अडकत नाही. लोकांचा सहवास असावा, पण त्यातून मोह आणि अहंकार वाढू देऊ नये. आपण जे काही करतो ते भगवंताची सेवा समजून करावे. लोकांमध्ये वावरताना मन सद्गुरूंच्या चरणी जोडलेले ठेवावे. तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. आता सततच्या व्यवहारातून मन थकते आणि अनेक विचारांनी भरून जाते. म्हणून वेळोवेळी एकांतात राहून भगवंताचे स्मरण, श्रवण आणि आत्मचिंतन करावे. एकांत म्हणजे लोकांपासून पळणे नव्हे, तर मनाला पुन्हा योग्य दिशेने आणणे होय. लोकांमध्ये सेवा आणि एकांतात आत्मचिंतन या दोन्हींचा समतोल साधला की व्यवहारही शुद्ध होतो आणि परमार्थही दृढ होतो. जेथे तजविजा कळते, अखंड चालना निगती, प्राणी मात्राची स्थिती गती कळो येती. आता समोर सांगतात की शांतपणे निरीक्षण केल्याने माणसांची परिस्थिती आणि त्यांचे स्वभाव समजू लागतात. हा विवेक व्यवहारात योग्य वागण्यासाठी आणि परमार्थतेही उपयोगी पडतो. जेथे तजविता कळती, अखंड चालना निगती म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहिली तर तिच्या मागचे कारण समजू लागते. लोक कसे वागतात, त्यांच्या मनात काय चालले आहे हे शांतपणे समजून घ्यावे. घाईने निर्णय न घेता परिस्थितीचा विचार करणे हीच विवेकाची सुरुवात आहे. सद्गुरूंच्या शिकवणीनुसार पाहिले तर प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकता येते. प्राणी मात्राची स्थिती गती कळो येते. प्रत्येक जीवाची परिस्थिती आणि जीवनाची दिशा वेगवेगळी असते. ती समजून घेतली की त्याच्याशी योग्य प्रकारे वागता येते. दुसऱ्याचे दुःख समजले की मनात करुणा निर्माण होते आणि अहंकार कमी होतो. म्हणून लोकांचे निरीक्षण केवळ व्यवहारासाठी नव्हे, तर प्रत्येक जीवामध्ये भगवंत पाहण्यासाठी असावे. जरी हा चालनाची करीना, तरी काहीच उमजेना, हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर. आता समोर सांगतात की परिस्थितीचे परीक्षण आणि हिशोब नाही ठेवला तर माणसाला आपल्या कामाची खरी स्थिती समजत नाही. विवेकाने प्रत्येक गोष्टीचा मागोवा घेणे आवश्यक आहे. जरी हा चालनाची करीना, तरी काहीच उमजेना म्हणजे काय, तर आपण काय करतोय, त्याचा परिणाम काय होतोय हे पाहिले नाही तर चुका लक्षात येत नाहीत. फक्त कामं करत राहणे पुरेसे नाही, वेळोवेळी स्वतःच्या कामाचा विचार करावा लागतो. कुठे कमी पडतोय आणि कुठे सुधारणा हवी हे समजून घेतले पाहिजे. हा आत्मपरीक्षणाचा मार्ग मनालाही अधिक जागरूक करतो. हिसेब झाडाची पाहिना दिवाळखोर. जसा व्यापारी आपल्या व्यवहाराचा हिशोब ठेवतो, तसाच माणसाने आपल्या जीवनाचाही विचार करावा. आपला वेळ, शक्ती आणि आयुष्य कुठे खर्च होत आहे हे पाहणे आवश्यक आहे. परमार्थ विसरून केवळ बाहेरच्या गोष्टींमध्ये जीवन खर्च केले तर शेवटी हातात काही उरत नाही. म्हणून आपल्या जीवनाचा हिशोब ठेवून वेळ भगवंताच्या स्मरणात आणि सत्कर्मात सार्थकी लावला पाहिजे. एक मिरासी साधती, एक सीध्या गवाविती, व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. आता समोर सांगतात की काही लोक एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, तर काहींना मिळालेल्या गोष्टीही सांभाळता येत नाहीत. म्हणून मिळवण्याबरोबरच ते टिकवण्याची बुद्धीही आवश्यक आहे. एक मिरासी साधिती, एक सीध्या गवाविती
म्हणजे काही माणसे मोठ्या प्रयत्नाने संपत्ती, मान आणि एखादे कार्य मिळवतात. पण मिळालेली गोष्ट योग्य प्रकारे सांभाळता आली नाही तर ती हातातून निघून जाते. म्हणून केवळ मिळवण्याची इच्छा न ठेवता मिळालेले जपण्याची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने मिळालेली शक्ती आणि संधी योग्य कामासाठी वापरली पाहिजे. व्यापकपणाची स्थिती ऐशी आहे. आता जगाचा व्यवहार असा आहे की मिळवणे आणि टिकवणे दोन्हीसाठी सतत जागरूक राहावे लागते. आज मिळालेले यश कायम राहीलच असे नाही, म्हणून अहंकार न करता नम्रतेने आणि विवेकाने वागावे. भगवंताने दिलेले जे काही आहे ते त्याची देणगी मानून योग्य उपयोग करणे आणि जपणे हाच खरा शहाणपणा आहे. जेने जे जे मनी धरिले ते ते आधीच समजले, कृत्रिम अवघेची खुंटले सहजची येणे. आता समोर सांगतात की ज्याने एखादी गोष्ट मनापासून समजून घेतली आहे त्याचे काम सहजपणे घडते. खोटा दिखावा किंवा कृत्रिमपणा टिकत नाही. खरे ज्ञान आणि अनुभवच उपयोगी पडतात. जेने जे जे मनी धरिले ते ते आधीच समजले. म्हणजे काय, तर एखाद्या कामाचा मनापासून अभ्यास केला तर त्यातील बारकावे आधीच समजू लागतात. म्हणून काम करताना काही न करता त्याची पूर्ण समज करून घ्यावी. ज्ञान आणि अनुभव वाढला की योग्य निर्णय घेणे सहज होते. म्हणून सद्गुरूंच्या शिकवण्याचेही असेच आहे. केवळ ऐकणे नव्हे तर ते मनात उतरवणे आवश्यक आहे. कृत्रिम अवघेची खुंटले सहजची येणे. म्हणजे दिखावा करून किंवा वरवरचे ज्ञान दाखवून मोठेपणा टिकत नाही. खरे ज्ञान आणि सद्गुण मनात रुजले की ते आपल्या वागण्यात सहज दिसतात. त्यासाठी वेगळा आव आणण्याची गरज पडत नाही. भगवंताचे स्मरण, सद्गुरूंची शिकवण आणि सततचा अभ्यास यामुळे आचरणात सहजपणा आणि सत्यता येते. अखंड राहता सलगी होते, अति परिचय अवज्ञा घडते, या कारणे विश्रांती ते घेता नये. आता समोर सांगतात की सतत एकाच व्यक्तीच्या किंवा लोकांच्या सहवासात राहिल्याने अतिपरिचय होतो आणि मान कमी होऊ शकतो. म्हणून व्यवहारात योग्य अंतर आणि जागरूकता ठेवली पाहिजे. अखंड राहता सलगी होते, अतिपरिचय अवज्ञा घडते. म्हणजे सतत जवळ राहिल्याने आपलेपणा वाढतो, पण त्याचा अतिरेक झाला तर समोरच्याला आपली किंमत कमी वाटू शकते. म्हणून प्रत्येक नात्यात योग्य मर्यादा आणि आदर ठेवला पाहिजे. अतिमोकळेपणा कधीकधी गैरसमज आणि अवमान निर्माण करू शकतो. म्हणून विवेकाने जवळीक ठेवणे हेच योग्य व्यवहाराचे लक्षण आहे. या कारणे विश्रांती ते घेता नये. याचा अर्थ लोकांपासून कायम दूर राहावे असा नाही, तर कामात सतत ढिलाई, निष्काळजीपणा किंवा अति आराम करू नये असा समर्थांचा संदेश आहे. आपले कर्तव्य सतत जागरूकपणे करत राहावे असे समर्थांनी सांगितले आहे. भगवंताने दिलेले कार्य सेवा म्हणून आळस न करता आणि योग्य मर्यादा राखून ते पूर्ण केले पाहिजे. आळसे आळस केला तरी मग कारभाराची बुडाला, अंतरहेत चुकत गेला समुदायाचा. आता समोर सांगतात की आळस वाटला की कामाची व्यवस्था बिघडते आणि लोकांच्या हिताचा मूळ उद्देशही दूर जातो. म्हणून सेवा कार्यात जागरूकता आणि तत्परता आवश्यक आहे. आळसे आळस केला तरी मग कारभाराची बुडाला. आता कामाची जबाबदारी घेतल्यानंतर आळस केला तर हळूहळू संपूर्ण काम बिघडू लागते. एक काम वेळेवर झाले नाही की त्याचा परिणाम पुढच्या कामावर होतो. म्हणून मिळालेली जबाबदारी टाळाटाळ न करता वेळेवर पूर्ण केली पाहिजे. कर्तव्यामध्ये आळस करणे म्हणजे मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग न करणे होय. अंतरहेत चुकत गेला समुदायाचा. म्हणजे काय, तर समाजासाठी किंवा लोकांसाठी काम करताना त्यामागचा खरा हेतू विसरता कामा नये. आळस आणि निष्काळजीपणामुळे सेवाभाव कमी होऊ शकतो. म्हणून आपले काम लोकांच्या हितासाठी आणि भगवंताच्या सेवेसाठी आहे ही भावना मनात ठेवली पाहिजे. कर्तव्य तत्परतेने आणि निस्वार्थ भावनेने केले तर व्यवहारही सुधारतो आणि परमार्थाची वाट दृढ होते. उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्य नेमे, अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी. आता समोर सांगतात की जीवनात उपासना आणि सत्कर्मे नियमित करत राहावीत. मनुष्याने आपला वेळ निरर्थक गोष्टींमध्ये न घालवता सत्कार्यासाठी वापरला पाहिजे. आता उदंड उपासनेची कामे लावीत जावे नित्यनेमे. म्हणजे उपासना ही केवळ एखाद्या वेळेची गोष्ट नसून ती जीवनाची शिस्त बनली पाहिजे. नामस्मरण, श्रवण, बैठक, सत्संग किंवा सत्कर्म यांच्या रोजच्या जीवनात स्थान असले पाहिजे.
मनाला चांगल्या कार्यात गुंतवले की वाईट विचारांना कमी जागा मिळते. सद्गुरूंच्या स्मरणात केलेले प्रत्येक सत्कर्म मनाला शुद्ध करत जाते. अवकाश कायचा कृत्रिमे करावयासी, म्हणजे जो आपला वेळ सत्कार्यात वापरतो त्याला निरर्थक गोष्टींसाठी वेळ उरत नाही. वेळ मिळाला की चिंता, आळस किंवा व्यर्थ चर्चा यात मन अडकवण्यापेक्षा उपासनेकडे वळवले पाहिजे. आपल्याला मिळालेला वेळ, मनुष्य जन्मातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे, म्हणून वेळ वाया न घालवता भगवंताचे स्मरण केले पाहिजे, सेवा केली पाहिजे आणि सत्कर्म करत राहिले पाहिजे आणि यामध्येच आपले जीवन गुंतवले पाहिजे. चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. आता समर्थ सांगतात की प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार त्याच्याकडून काम घ्यावे आणि चूक झाली तर त्याला योग्य रीतीने सुधारले पाहिजे. चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, म्हणजे ज्याच्यात काही दोष आहेत त्याला लगेच दूर करण्याऐवजी योग्य कामाची जबाबदारी देऊन सुधारण्याची संधी दिली पाहिजे. तो चुकला तर रागाने न वागता त्याला योग्य मार्ग दाखवला पाहिजे. माणसात दोष असले तरी त्याचे चांगले गुण निर्माण होऊ शकतात. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे संयमाने सुधारणा घडवून आणणे हेच खरे शहाणपण आहे. गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. आता माणसाचे अज्ञान किंवा चुकीची सवय एका दिवसात जात नसते. त्याला समजावून, अनुभव देऊन किंवा योग्य संधी देऊन हळूहळू सुधारले पाहिजे. दोष दाखवताना अपमान न करता प्रेमाने मार्गदर्शन करावे. जसा सद्गुरू प्रेमाने शिष्याला योग्य मार्गावर आणतो, तसाच आपणही संयमाने दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या अवघ्या पहिल्याच गोष्टी, प्राणी कोणी नव्हता कष्टी, राजकारणे मंडळ वेष्टी चहूकडे. समर्थ सांगतात की सुरुवातीपासूनच योग्य काळजी आणि शहाणपणाने वागले तर माणसांना विनाकारण त्रास न देता कामाचा व्याप नीट सांभाळता येतो. आता या अवघ्या पहिल्याच गोष्टी, प्राणी कोणी नव्हता कष्टी, म्हणजे काम सुरू करण्यापूर्वी त्याची योग्य तयारी केली तर पुढील अडचणी कमी होतात. आपल्या निर्णयामुळे इतरांना त्रास होणार नाही याचाही विचार करावा लागतो. लोकांच्या स्वभावाचा आणि परिस्थितीचा विचार करून पाऊल टाकावे लागते. यामुळे कामही सुरळीत होते आणि मनातही समाधान राहते. राजकारणे मंडळ वेष्टी चहूकडे. आता समाजात वावरताना अनेक प्रकारची माणसे आणि परिस्थिती भेटत असतात. त्यामुळे व्यवहारात सावधपणा पाहिजे, विवेक आणि योग्य नियोजन आवश्यक असते. फक्त स्वतःच्या मताने न चालता प्रसंग समजून घेऊन वागले पाहिजे. भगवंताचे स्मरण ठेवून विवेकाने केलेला व्यवहार लोकांना जोडतो आणि सेवा कार्य अधिक प्रभावी बनवतो. नष्टासी नष्ट योजावे, वाचळासी वाचाळ आणावे, आपणावरी विकल्पाचे गोवे पडोच नेदी. समर्थ सांगतात की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार योग्य पद्धतीने वागावे, पण त्याचा परिणाम आपल्या मनावर किंवा कामावर होऊ देऊ नये. आता नष्टाशी नष्ट योजावे, वाचळासी वाचळ आणावे, म्हणजे प्रत्येक माणूस सारखाच नसतो, म्हणून सर्वांशी एकाच पद्धतीने वागणे योग्य नाही. ज्याशी जसे वागणे आवश्यक आहे तसेच प्रसंगानुसार वागले पाहिजे. वाईट प्रवृत्तीच्या माणसाला अतिभोळेपणाने हाताळू नये किंवा जास्त बोलणाऱ्याशी सावधपणे बोलावे. विवेक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ओळखून योग्य रीतीने वागणे होय. आपणावरी विकल्पाचे गोवे पडोची नेदी, म्हणजे दुसऱ्यांच्या स्वभावामुळे आपल्या मनात शंका, भीती किंवा गोंधळ निर्माण होऊ देऊ नये. परिस्थिती कठीण असली तरी मनाने स्थिर राहावे. सद्गुरूंच्या शिकवणीवर विश्वास ठेवून योग्य निर्णय घेतला पाहिजे. बाहेरचा व्यवहार कितीही कठीण असला तरी अंतःकरणात भगवंताचे स्मरण आणि विवेक कायम ठेवणे हाच समर्थांचा संदेश आहे. काठीने काठी झाडावी, झाडावी परी ते कळोने दावी, कळकटेपणाची पदवी असो द्यावी. आता समर्थ सांगतात की एखादी अडचण दूर करण्यासाठी प्रसंगानुसार योग्य युक्ती वापरावी लागते, पण त्या युक्तीचा गाजावाजा करू नये. आता पुढे समर्थ म्हणतात, काठीने काठी झाडावी, झाडावी परी ते कळोने दावी. जसा एक काटा दुसऱ्या काट्याने काढला जातो, तसाच काही प्रसंग योग्य युक्तीने सोडावे लागतात. प्रत्येक गोष्ट सरळ पद्धतीने सुटेल असे नाही. कधी प्रसंगानुसार वेगळा मार्ग घ्यावा लागतो, पण आपण केलेली युक्ती सर्वांसमोर सांगत फिरू नये. काम साधणे महत्त्वाचे आहे, स्वतःचे चातुर्य दाखवणे नव्हे, असे समर्थ सांगतात.
कळकटेपणाची पदवी असो द्यावी. म्हणजे आपले चातुर्य, युक्ती किंवा सामर्थ्य सतत लोकांना दाखवण्याची गरज नाही. काही वेळा शांतपणे आणि साधेपणाने राहणेच अधिक योग्य ठरते. अहंकार न ठेवता काम पूर्ण करावे आणि श्रेयाची अपेक्षा करू नये. भगवंताला साक्षी ठेवून निस्वार्थपणे केलेले कार्य अधिक शुद्ध असते. दिखावा टाळणे हाच खरा विवेक आहे. न कळता करी कार्य जेते, ते काम तत्काळचे होते. गजगजेत पडता ते चमत्कारे नव्हे. आता समोर सांगतात की प्रत्येक गोष्ट आधीपासून सर्वात सांगण्यात बसण्यापेक्षा शांतपणे आणि योग्य पद्धतीने काम केले तर कार्य सहज पूर्ण होते. ते म्हणतात न कळता करी कार्य जेते, ते काम तत्काळीचे होते. म्हणजे काय तर आपण काय करणार आहोत हे प्रत्येकाला आधीच सांगत राहिलो तर अनावश्यक अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून योग्य वेळेपर्यंत काही गोष्टी शांतपणे कराव्यात. काम पूर्ण झाल्यावर त्याचा परिणाम स्वतःच दिसून येतो. नुसते बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व द्यावे. गजगजेत पडता ते चमत्कारे नव्हे. आता कामाचा गाजावाजा करून किंवा सर्वांना त्यात गुंतवून कार्य अधिक सोपे होत नाही. उलट जास्त लोकांना माहिती दिल्याने गोंधळ आणि अडथळे वाढू शकतात. शांतपणे, योग्य नियोजनाने आणि विवेकाने केलेले कार्यच यशस्वी होते. भगवंताचे स्मरण ठेवून निस्वार्थपणे काम करावे. बोलण्यापेक्षा कार्यातून त्याचे फळ दिसू द्यावे. ऐकूनी आवडी लागावी, देखूनी बळकटेची व्हावी, सलगीने आपली पदवी सेवकामध्ये. आता समोर सांगतात की आपल्या बोलण्यात आणि वागण्यात अशी आपुलकी असावी की लोकांना आपल्याबद्दल विश्वास वाटावा आणि आपल्या सेवाभावाची जाणीव व्हावी. आता ऐकूनी आवडी लागावी, देखूनी बळकटेची व्हावे. म्हणजे काय तर आपले बोलणे ऐकून लोकांच्या मनात विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली पाहिजे असं बोललं पाहिजे. आपले काम पाहून त्यांना आपली प्रयत्नांची आणि प्रामाणिकपणाची खात्री वाटली पाहिजे. फक्त गोड बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून चांगुलपणा दिसणे अधिक महत्त्वाचे आहे. वागण्यात नम्रता, प्रेम आणि सातत्य असेल तर लोकांचा विश्वास आपोआप वाढतो. सलगीने आपली पदवी सेवकामध्ये. म्हणजे लोकांशी आपुलकीने आणि नम्रतेने वागल्याने सेवा कार्य अधिक प्रभावी होते. आपण मोठे आहोत असे न दाखवता सर्वांच्या उपयोगी पडण्याची वृत्ती ठेवावी. सेवा करताना अहंकार न ठेवता प्रत्येक कार्य भगवंताची सेवा मानावी. प्रेम, नम्रता आणि निस्वार्थ सेवा यामुळेच माणसाची खरी ओळख निर्माण होते. कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते. या कारणे ढिले पण ते असोची नये. आता समोर सांगतात की जे काम वेळेवर आणि प्रयत्नपूर्वक केले जाते ते पूर्ण होते, पण टाळाटाळ केली तर तेच काम मागे पडायला लागते. म्हणून सेवा कार्यात आळस आणि ढिलेपणा ठेवू नये. कोणी एक काम करिता होते, न करिता ते मागे पडते. म्हणजे काय कोणतेही काम करण्यासाठी सुरुवात करणे आणि सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. काम पुढे ढकलले तर ते अपूर्णच राहते. योग्य वेळ निघून गेल्यावर संधी हातातून जाऊ शकते. म्हणून कर्तव्य समोर आले की त्याकडे दुर्लक्ष न करता तत्परतेने करावे. या कारणे ढिलेपण ते असोची नाही. आळस आणि टाळाटाळ यामुळे मनाची ही शक्ती कमी होत जाते. भगवंताने दिलेले कार्य ही सेवा मानून ते मनापासून करावे. आजचे काम उद्यावर ढकलण्याऐवजी आजच योग्य प्रयत्नाने करून टाकावे. कर्मामध्ये तत्परता पाहिजे, मनात भगवंताचे स्मरण पाहिजे आणि कृतीत सातत्य असेल तर ते सेवा सफल होते. जो दुसऱ्यावरी विश्वासला, त्याचा कार्य भाग बुडाला. जो आपणचे कष्टत गेला तोची भला. आता समोर सांगतात की स्वतःची जबाबदारी पूर्णपणे दुसऱ्यावर सोपवू नये. स्वतः प्रयत्न करणारा आणि आपल्या कार्यासाठी कष्ट घेणारा माणूसच खऱ्या अर्थाने पुढे जातो. समर्थ म्हणतात जो दुसऱ्यावर विश्वासला, त्याचा कार्य भाग बुडाला. म्हणजे काय तर आपले काम पूर्णपणे दुसऱ्यावर सोपवून आपण निश्चिंत राहू नये. दुसऱ्याची मदत घ्यावी, पण स्वतःची जबाबदारी स्वतःही सांभाळली पाहिजे. अति अवलंबित्वामुळे कामात दुर्लक्षता होऊ शकते. म्हणून आपले कर्तव्य स्वतः जागरूकपणे पाहणे आवश्यक आहे. जो आपणची कष्टत गेला तोची भला. म्हणजे यशासाठी स्वतः प्रयत्न करण्याची आणि कष्ट घेण्याची तयारी असावी लागते. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या अनुभव मिळतो आणि त्याची क्षमता वाढते. भगवंतावर श्रद्धा ठेवावी, पण स्वतःचे प्रयत्न कधीही सोडू नयेत. कर्म आपण करावे, फळाची चिंता भगवंतावर सोडावी, हीच समर्थांची शिकवण आहे. अवघ्यास अवघे कळले,
तेव्हा ते रीते पडले, या कारणे ऐसे घडले न पाहिजे की. आता समोर सांगतात की एखाद्या कामाची प्रत्येक गोष्ट सर्वांनाच माहिती झाली तर त्याची किंमत आणि परिणाम कमी होऊ शकतो. म्हणून योग्य गोष्ट योग्य व्यक्तीलाच आणि योग्य वेळीच सांगावी. आता अवघ्यास अवघे कळले, तेव्हा ते रीते पडले. म्हणजे काय, तर एखाद्या कामाची संपूर्ण माहिती सर्वांना आधीच सांगितली तर त्यातील गुप्तता आणि प्रभाव कमी होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणे आवश्यक नसते. कामाशी संबंधित व्यक्तीलाच आवश्यक तेवढी माहिती द्यावी. यामुळे कामात अडथळे कमी होतात आणि कार्य व्यवस्थित पुढे जाते. या कारणे ऐसे घडले न पाहिजे की. म्हणजे व्यवहारात काय बोलावे, किती बोलावे आणि कोणासमोर बोलावे याचा विवेक असावा लागतो. अति बोलण्यामुळे कधीकधी स्वतःचेच नुकसान होऊ शकते. मनातील प्रत्येक गोष्ट बाहेर सांगण्याऐवजी आवश्यक तेवढेच बोलावे. भगवंताचे स्मरण ठेवून मौन, संयम आणि विवेक यांचा आधार घेतला तर आपले कार्यही सुरक्षित राहते आणि मनही शांत राहते. मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. समोर सांगतात की मुख्य जबाबदारी स्वतःच्या हातात ठेवावी, पण प्रत्येक काम स्वतः करण्याऐवजी योग्य लोकांकडून करून घ्यावे. आता मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोकांकरवी करवावे. म्हणजे काय, तर मोठ्या कामात मुख्य दिशा आणि निर्णय आपल्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. पण प्रत्येक छोटे काम स्वतः करण्याचा हट्ट करू नये. योग्य माणसांना योग्य जबाबदारी देऊन त्यांच्याकडून काम करून घ्यावे. यामुळे काम व्यवस्थित होते आणि प्रत्येकाची क्षमता योग्य ठिकाणी वापरली जाते. कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये. समाजकार्यात अनेक प्रकारच्या माणसांशी व्यवहार करावा लागतो. त्यांची क्षमता, स्वभाव आणि काम करण्याची पद्धत ओळखून त्यांचा योग्य उपयोग करून घ्यावा. पण या सर्व व्यवहारात स्वतःचा विवेक आणि ध्येय सोडू नये. जबाबदारी वाटून देताना अहंकार न ठेवता सर्व कार्य भगवंताची सेवा मानून करावे. तेव्हा नेतृत्वही सेवाभावाचेच बनते. बोलके पहिलवान कळकटे, तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे. आता समोर सांगतात की फक्त बोलणारे किंवा उगाच मोठेपणा दाखवणारे लोक कामासाठी योग्य नसतात. कार्यासाठी माणूस निवडताना त्याची कृती, स्वभाव आणि विश्वासार्हता पाहावी. आता बोलके पहिलवान कळकटे, तयासीच घ्यावे झटे. म्हणजे काय, तर फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणारा माणूस प्रत्यक्ष कामात उपयोगी पडेलच असे नाही. म्हणून कोणावरही केवळ बोलण्यावर विश्वास ठेवू नये. त्याची कृती, प्रामाणिकपणा आणि काम करण्याची क्षमता पाहून जबाबदारी द्यावी. माणसाची खरी ओळख त्याच्या बोलण्यापेक्षा त्याच्या आचरणातून होते. दुर्जने राजकारण दाटे ऐसे न करावे. आता वाईट स्वभावाच्या किंवा स्वार्थी माणसांच्या महत्त्वाच्या कामात पुढे केल्याने गोंधळ वाढतो. त्यामुळे योग्य लोकांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. सद्गुणी, विश्वासू आणि सेवाभावी लोकांना सोबत घ्यावे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने माणसाची पारख केली तर कार्यही शुद्ध राहते आणि समाजहिताचे कामही योग्य दिशेने पुढे जाते. ग्रामण्यवर्मी सापडावे, रगडून पीठची करावे, करोनी मागुते सावरावे बुडवू नये. समोर सांगतात की अडचण निर्माण करणाऱ्या व्यक्तीला योग्य रीतीने आवरावे, पण त्याला पूर्णपणे नष्ट न करता आवश्यक तेव्हा पुन्हा योग्य मार्गावर आणावे. आता ग्रामण्यवर्मी सापडावे, रगडून पीठची करावे. म्हणजे बघा, कार्यात अडथळा आणणाऱ्या किंवा चुकीचे वागणाऱ्या व्यक्तीला दुर्लक्ष करू नये. त्याची चूक योग्य वेळी आणि ठामपणे दाखवून द्यावी. गरज असेल तेव्हा कठोरपणे शिस्त लावावी, पण त्यामागे द्वेष नसावा. उद्देश व्यक्तीला दुखावणे नसून चुकीचे वर्तन थांबवणे हा असावा. करुणी मागुते सावरावे, बुडवू नये. म्हणजे चूक सुधारल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा योग्य मार्गावर येण्याची संधी द्यावी. एकदा चूक झाली म्हणून कायमचा तिरस्कार करू नये. शिस्तीसोबत करुणा आणि सुधारण्याची संधीही आवश्यक आहे. समर्थांची शिकवण अशीच आहे, चुकीला विरोध करावा पण माणसाचा द्वेष करू नये. प्रेम आणि विवेकाने त्याला सुधारण्याचा प्रयत्न करावा. खळ दुर्जनासी भ्याले, राजकारण नाही राखिले, तेने अवघे प्रगट झाले बरे वाईट.
समर सांगतात की दुर्जनांच्या भीतीने जर योग्य निर्णय घेता आला नाही तर कार्याची शिस्त आणि गुप्तता दोन्ही नष्ट होतात. म्हणून प्रसंगी धैर्याने आणि विवेकाने वागावे. आता खळ दुर्जनासी भ्याले राजकारण नाही राखले. म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या माणसाला घाबरून आपले कर्तव्य सोडू नये. भीतीमुळे योग्य गोष्ट बोलता किंवा करता आली नाही तर कामाचे नुकसान होते. म्हणजे संकट आले तरी मन स्थिर ठेवून योग्य निर्णय घेता आला पाहिजे. धैर्य म्हणजे उगाच संघर्ष करणे नव्हे तर योग्य गोष्टीसाठी ठाम राहणे होय. तेने अवघे प्रगट झाले बरे वाईट. म्हणजे दुर्जनांच्या दबावामुळे कामातील गोपनीय गोष्टी बाहेर गेल्यानंतर चांगल्या वाईट गोष्टी सर्वही उघड होतात. यामुळे स्वतःचे आणि इतरांचे नुकसान होऊ शकते. म्हणून कोणत्या गोष्टी बोलायच्या आणि कोणत्या गुप्त ठेवायच्या याचा विवेक असावा. भगवंतावर श्रद्धा ठेवून धैर्याने आणि संयमाने वागावे. भीतीमुळे सत्य किंवा कर्तव्य सोडू नये. समुदाव पाहिजे मोठा तरी तणावा असाव्या बळकटा. मठ करुनी ताठा धरू नये. समर सांगतात की मोठे कार्य उभे करायचे असेल तर त्यासाठी मजबूत आधार आणि योग्य व्यवस्था आवश्यक आहे. केवळ मोठेपणाचा दिखावा करून काम टिकत नाही. समुदाव पाहिजे मोठा तरी तणावा असावा बळकटा. म्हणजे मोठे सेवा कार्य किंवा लोकांचे काम करायचे असेल तर त्यामागे मजबूत व्यवस्था असावी. एकट्याच्या प्रयत्नावर सर्व काही अवलंबून ठेवता कामा नये. योग्य माणसे, योग्य नियोजन आणि परस्पर सहकार्य यामुळे मोठे कार्य उभे राहते. समाजासाठी काम करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी नीट पार पाडावी. मठ करुनी ताठा धरू नये. मोठी संस्था, पद किंवा लोकांचा समूह मिळाला म्हणून अहंकार करू नये. बाहेरचे मोठेपण वाढले तरी मन नम्र आणि भगवंताच्या चरणी असावे. संपत्ती, सत्ता किंवा मान हा कायमचा नसतो. सेवा मोठी असावी पण मनात मीपणा नसावा. नम्रतेने केलेले कार्यच भगवंताला प्रिय असते. दुर्जन प्राणी समजावे परी ते प्रगट न करावे. सज्जना परीस आळवावे महत्त्व देऊनी. समर सांगतात की दुर्जनाचा स्वभाव ओळखावा पण त्याची उघडपणे निंदा करू नये. त्याच्याशीही शांतपणे आणि योग्य पद्धतीने वागले पाहिजे, जसे की आपण सज्जनांशी वागतो. दुर्जन प्राणी समजावे परी ते प्रगट न करावे. म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि हेतू ओळखणे आवश्यक आहे, पण त्याचे दोष सर्वांसमोर सांगून त्याचा अपमान करू नये. आपल्याला सत्य कळले तरी त्याचा उपयोग सूड घेण्यासाठी कधीही करू नये. विवेकाने सावध राहावे आणि व्यवहार मात्र शांत ठेवावा. सज्जना परीस आळवावे महत्त्व देऊ नये. म्हणजे दुर्जन व्यक्तीलाही योग्य प्रकारे जवळ घेऊन तिच्यातील चांगुलपणा जागा करण्याचा प्रयत्न करावा. आदराने वागल्याने कधीकधी मनातील कटुता कमी होऊ शकते. याचा अर्थ चुकीला मान्यता देणे नव्हे तर माणसाला सुधारण्याची संधी देणे होय. सद्गुरूंच्या शिकवणीप्रमाणे द्वेष न ठेवता विवेक आणि करुणेने वागावे. माणूस बदलू शकतो ही आशा ठेवावी. जनामध्ये दुर्जन प्रगट तरी मग अखंड खटखट. या कारणे ते वाट बुजूनी टाकावी. समर सांगतात की दुर्जनपणा उघडपणे वाढू दिला तर समाजात सतत वाद आणि त्रास निर्माण होतो. म्हणून प्रसंग वाटण्याआधीच तो योग्य रीतीने शांत करावा. आता जनामध्ये दुर्जन प्रगट तरी मग अखंड खटखट. म्हणजे वाईट प्रवृत्तीचा माणूस समाजात उघडपणे लोकांना त्रास देऊ लागला तर सतत वाद निर्माण होतात. एकाच व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे अनेक लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. म्हणून समस्या वाढेपर्यंत शांत बसू नये. योग्य वेळी विवेकाने परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे. या कारणे ते वाट बुजूनी टाकावी. म्हणजे वाद वाढण्याआधीच त्याचा मार्ग बंद करावा असा समर्थाचा संदेश आहे. पण हे करताना राग, सूड किंवा अहंकाराने वागू नये. शांतपणे योग्य तो निर्णय घेऊन समाजातील शांतता टिकवावी. द्वेष वाढवण्याऐवजी विवेक, संयम आणि भगवंताचे स्मरण ठेवून प्रसंग शांत करणे हेच खरे सामर्थ्य आहे. गनिमाच्या देखता फौजा रणशुरांच्या फुरफुरीती भुजा. ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी. समर सांगतात की नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये धैर्य, सामर्थ्य आणि आत्मविश्वास दिसला पाहिजे. तसेच हे सामर्थ्य परमार्थ आणि लोककल्याणासाठी वापरले पाहिजे. आता गनिमाच्या देखता फौजा
रणशूरांच्या फुरफुरती भुजा. इथे समर्थ सांगतात की समोर संकट उभे राहिले तरी खरा नेता घाबरून जाऊ नये. त्याच्यातील धैर्य पाहून सोबतच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. संकटाच्या वेळी शांत राहून योग्य निर्णय घेणे हेच खरे सामर्थ्य आहे. फक्त शक्ती असणे नव्हे तर ती योग्य वेळी योग्य प्रकारे वापरणे महत्त्वाचे आहे. ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थे. म्हणजे नेतृत्व करणाऱ्याने लोकांचे रक्षण आणि कल्याण करण्याची भावना ठेवावी. त्याच्या सामर्थ्याचा उपयोग स्वतःच्या मोठेपणाची नसून चांगल्या कार्यासाठी झाला पाहिजे. धैर्याबरोबर विवेक, नम्रता आणि भगवंतावरील श्रद्धा असावी. ज्याच्या सामर्थ्यामुळे लोकांना आधार मिळतो आणि ज्याचे कार्य परमार्थाशी जोडलेले असते तेच खरे नेतृत्व होय. तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाखे, बंड पाषांडाचे वाखे सहजची होती. समर्थ सांगतात की खऱ्या धैर्यवान आणि सामर्थ्यवान नेतृत्वासमोर दुर्जनाची दहशत कमी होते. योग्य वेळी ठामपणे वागल्याने चुकीच्या प्रवृत्तींना आळा बसतो. आता तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाके. आता सत्य आणि धैर्याने उभा राहणारा माणूस पाहिला की चुकीचे वागणारे लोक सावध होतात. फक्त बोलून नव्हे तर योग्य कृती करून आपली क्षमता दाखवावी. अन्याय किंवा चुकीच्या गोष्टींसमोर गप्प बसू नये, पण कठोरपणा हा अहंकारासाठी नसून योग्य गोष्ट टिकवण्यासाठी असावा. बंड पाषांडाचे वाखे सहजची होती. म्हणजे जिथे योग्य नेतृत्व असते तिथे चुकीच्या प्रवृत्तींना वाढण्याची संधी कमी मिळते. समाजात सत्य, नीती आणि चांगले आचरण यांना आधार मिळतो. आपणही आपल्या जीवनात चुकीच्या विचारांना आणि वाईट सवयींना धैर्याने थांबवावे. भगवंताचे स्मरण आणि सद्गुरूंचे मार्गदर्शन मनात असेल तर बाहेरच्या संकटासोबतच अंतर्मनातील विकारांवरही विजय मिळवता येतो. हे धूर्तपणाची कामे, राजकारण करावे नेमे, ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये. समर्थ सांगतात की व्यवहारातील गुंतागुंतीचे कामे चातुर्य, सावधपणा आणि योग्य विचाराने करावीत. निष्काळजीपणामुळे कार्य बिघडू देऊ नये. आता हे धूर्तपणाची कामे, राजकारण करावे नेमे. म्हणजे काय तर समाजात वावरताना प्रत्येक गोष्ट सरळ आणि सोपी असेलच असे नाही. काही प्रसंगात समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि हेतू ओळखून वागावे लागते. म्हणून अतिभोळेपणा न ठेवता जागरूक आणि विवेकी राहावे. चातुर्याचा उपयोग स्वार्थासाठी नव्हे तर योग्य कार्य आणि लोकहितासाठी करावा. ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये. म्हणजे निष्काळजीपणा आणि ढिलेपणा यामुळे योग्य संधी हातातून जाऊ शकते. महत्त्वाच्या प्रसंगी मन स्थिर ठेवून वेळेवर निर्णय घ्यावा. सद्गुरूंचे स्मरण ठेवून बुद्धीला विवेकाची जोड द्यावी. जागरूक मन, धैर्यवान कृती आणि भगवंतावर श्रद्धा असेल तर कठीण व्यवहारही योग्य मार्गाने पार पाडता येतो. कोठेच पडे ना दृष्टी, ठाई ठाई त्याच्या गोष्टी, वागविळा असे सकळ सृष्टी वेदिले तेने. समर्थ सांगतात की ज्याचे बोलणे, वागणे आणि कार्य प्रभावी असते त्याचा प्रभाव सर्वत्र दिसून येतो. म्हणून आपल्या वर्तनातून चांगला प्रभाव निर्माण करावा. कोठेच पडे ना दृष्टी, ठाई ठाई त्याच्या गोष्टी. एखाद्या व्यक्तीचे कार्य असेल चांगले तर त्याची चर्चा आपोआप सर्वत्र होते. त्यासाठी स्वतःची प्रसिद्धी करण्याची गरज पडत नाही. आपले काम, स्वभाव आणि आचरण यामध्ये सातत्य असेल तर लोकांचा विश्वास निर्माण होतो. म्हणून नाव मोठे करण्यापेक्षा काम मोठे करण्याचा प्रयत्न करावा. वागविळा असे सकळ सृष्टी वेदिली तेने. म्हणजे गोड, योग्य आणि प्रभावी बोलण्याने माणसांच्या मनावर चांगला परिणाम होतो. पण बोलण्यामागे सत्यता आणि चांगले आचरण असणे आवश्यक आहे. फक्त शब्दांनी लोकांना आकर्षित करण्यापेक्षा आपल्या कृतीतून त्यांना आपला चांगुलपणा दाखवावे. वाणी नम्र पाहिजे, मन निर्मळ पाहिजे आणि कृती निस्वार्थ असेल तर भगवंताची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा प्रभाव आपोआप लोकांच्या मनावर पडतो. हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोन प्यास टोनपा आणावा, लौंदास पुढे उभा करावा दुसरा लौंद. समर्थ सांगतात की प्रत्येक प्रसंगाला त्यानुसार योग्य माणूस आणि योग्य उपाय करावा. अयोग्य व्यक्तीसमोर अयोग्य पद्धतीने वागण्याऐवजी प्रसंगाची जाण ठेवली पाहिजे. आता हुंब्यासी हुंबा लावून द्यावा, टोन प्यास टोनपा आणावा. म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. म्हणून सर्वांशी एकाच पद्धतीने वागता येत नाही.
हट्टी किंवा चतुर व्यक्तीसमोर योग्य तोच उपाय करावा. अति भोळेपणाने वागल्यास दुसरा त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. म्हणून व्यवहारात प्रेमासोबत सावधपणा आणि विवेकही आवश्यक आहे. लौंदा असं पुढे उभा करावा दुसरा लौंद म्हणजे कठीण प्रसंगात योग्य व्यक्तीची मदत घेणे हा व्यवहारातील शहाणपणा आहे. आपली शक्ती आणि समोरच्याच्या परिस्थितीचा विचार करून योग्य माणूस पुढे करावा. याचा अर्थ फसवणूक करणे नव्हे तर प्रसंगानुसार योग्य व्यवस्था करणे होय. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने विवेक जागा ठेवला तर कठीण व्यवहारातही योग्य मार्ग सापडतो आणि कार्य लोकहितासाठी पूर्ण करता येते. धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी. आता समोर सांगतात की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार योग्य पद्धतीने वागावे. प्रसंगानुसार धैर्य, ठामपणा आणि सावधपणा ठेवणे आवश्यक आहे. धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट म्हणजे समोरची व्यक्ती जशी आहे तशी तिची पारख करून वागावे. धट व्यक्तीसमोर घाबरून न जाता धैर्याने उभे राहावे. उद्धटपणाला अतिनम्रतेने उत्तर दिल्यास समोरचा गैरफायदा घेऊ शकतो. म्हणून योग्य वेळी ठामपणा दाखवणे आवश्यक आहे. खटनटासी खटनट, अगत्य करी म्हणजे काही लोक सरळपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी सावध राहून त्यांच्या डावपेचांना बळी पडू नये. पण या ठामपणामागे राग किंवा सूड नसावा. उद्देश कार्याचं रक्षण असावा. समर्थांचा उद्देश असा की व्यवहारात विवेक आणि धैर्य ठेवावे, पण अंतःकरणात भगवंताचे स्मरण आणि शांती सोडू नये. जैसास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मजलासी थाटे, इतके होते परिधनी कोठे दृष्टीस न पडे. समर सांगतात की प्रत्येकाला त्याच्या स्वभावानुसार उत्तर दिले तर व्यवहार नीट सांभाळता येतो. पण या सगळ्या व्यवहाराच्या मागे खरा करता कोण आहे याचा विचार करणेही आवश्यक आहे. जैसास तैसा जेव्हा भेटे, तेव्हा मजलसी थाटे. समोरच्याच्या स्वभावानुसार योग्य रीतीने वागले तर अनेक कठीण प्रसंग सहज हाताळता येतात. अन्यायासमोर नमते घेऊ नये आणि सज्जनांशी प्रेमाने वागावे. प्रसंगानुसार धैर्य, संयम आणि विवेक यांचा उपयोग करावा, पण हे करताना मनात राग, द्वेष आणि अहंकार वाढू देऊ नये. इतके होते परिधनी कोठे दृष्टीस न पडे म्हणजे व्यवहारातील सर्व युक्त्या, प्रयत्न आणि कर्तेपणा दिसत असला तरी या सर्वांच्या मागे खरा आधार भगवंताचाच आहे. माणूस स्वतःचा करता समजतो, पण शक्ती आणि बुद्धी देणारा परमात्माच आहे. म्हणून यश मिळाले तरी अहंकार करू नये आणि अपयश आले तरी खचू नये. कर्तव्य आपण करावे, पण कर्तेपणाचा अभिमान भगवंताच्या चरणी सोडावा. हाच या ओवीतील खोल परमार्थाचा संदेश आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपणाम समास 9वा. आता या समासामध्ये समर्थांनी काय सांगितलं तर व्यवहारातील चातुर्य, सावधपणा आणि योग्य माणसांची पारख यांचे महत्त्व सांगितले. मोठे कार्य करताना स्वतःची जबाबदारी ओळखून प्रयत्नशील राहावे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार योग्य पद्धतीने वागावे. दुर्जनांना घाबरू नये, पण विनाकारण संघर्षही करू नये. कामात ढिलेपणा, अति बोलणे आणि निष्काळजीपणा टाळावा. लोकांमध्ये वावरताना आपुलकी ठेवावी, पण विवेकही सोडू नये. नेतृत्व करताना अहंकार न ठेवता लोकहिताचा विचार करावा. व्यवहारातील चातुर्य हे स्वार्थासाठी नव्हे तर चांगल्या कार्यासाठी वापरावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्तेपणाचा अभिमान न ठेवता प्रत्येक कार्य भगवंताची सेवा मानून करावे. अशा विवेकपूर्ण व्यवहारातूनच व्यवहार आणि परमार्थ दोन्ही सार्थकी लागतात. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.